प्रभु रामचंद्र भगवान की। आज आपल्या क्षेत्र पाटोदा नगरीमध्ये अतिशय पुण्यवान पवित्र पावन अशी ही नगरी पाटोदा आणि या नगरीमध्ये श्री रामचरितमानस अर्थात रामकथेचं आयोजन आपण सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे। या ठिकाणी असणारे सर्व टीमचे सर्व असणारे सदस्य त्याचबरोबर या ठिकाणी जय श्रीराम सेवेकरी यांच्या अथक परिश्रमातून कथा संपन्न होत आहे। ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय छगनजी मुळे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रजी गोरे सर, मार्गदर्शक जितेंद्रजी भोसले, शिवाजीरावजी जाधव, आदरणीय भाऊसाहेबजी वीर सेवेकरी, श्रीकांतजी सेवेकरी, दिगंबरजी नाईक नवरे, अक्षयजी नाईक नवरे, सर्व भाविक भक्तगण पाटोदा आणि आज यांच्या हस्ते या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन झालं। ते असणारे आपल्या या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय राजू भैया जाधव, त्याचबरोबर ते सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय दीपालीताई जाधव, त्यांचे मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करते। ज्यांच्या घरी आम्ही भोजन केलं त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर आलेली तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळी, तुमच्या चरणावर नतमस्तक होते आणि कथेला सुंदर साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत कलाकार मंडळी, हरिभक्तपरायण आमचे गोपाळ महाराज नागरगोजे सुंदर प्रकारचे सिंतावर साथ करत आहेत। त्याचबरोबर हरिभक्तपरायण नितीन महाराज मस्के सुंदर ॲक्टोपॅडवर साथ करत आहेत। त्याचबरोबर हरिभक्तपरायण आकाश महाराज पांजा सुंदर प्रकारे तबल्यावर साथ करत आहेत आणि सुंदर यांचं गायन आहे। आपल्या सर्वांच्या असणाऱ्या लाडक्या हरिभक्तपरायण माझ्या छोट्या भगिनी असणाऱ्या हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या संगीताताई सोळसकर, त्याचबरोबर हरिभक्तपरायण पृथ्वीराज महाराज गायकवाड बालकीर्तनकार आमचे चिरंजीव, या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा अक्षय दादा, गोड सिस्टीम आहे बरं का, गोड साऊंड सिस्टीम आहे। सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात। त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आपल्याला नंतरही यूट्यूबला पाहायला भेटणार आहे प्रसारण। त्यांचे हरिभक्तपरायण जे समाधान दादा सुंदर प्रकारचं चित्रीकरण करतायत, त्यांचेही मी हृदयपूर्वक आभार व्यक्त करते। जोरदार टाळ्या वाजवा त्या समाधान भैयासाठी। आणि पुन्हा एकदा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी लीन होत, भगवान महादेवांच्या चरणी लीन होत कथेला प्रारंभ करूया। प्रभू रामचंद्र भगवान, आपण पाहिलं प्रभू रामचंद्र माता पिता आणि लक्ष्मणजी वनवासात गेलेले आहेत। त्यानंतर भरतजी अयोध्येला येतात। भरतजींना सर्व वृत्तांत कळतो आणि भरतजी सर्व अयोध्यावासियांना सर्व मातांना घेऊन सीतामय्याच्या माहेरची सर्व मंडळी घेऊन चित्रकूट पर्वतावर आलेली आहेत। आणि चित्रकूट पर्वतावर येऊन त्या ठिकाणी चित्रकूटावरील मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर भरतजी पोहोचलेले आहेत। इकडे प्रातःकाळी काय झालं, श्रीराम उठले, सीतामय्या श्रीरामांना म्हणू लागल्या, काव म्हटले मला एक स्वप्न पडलं। स्वप्न कसं होतं, भरतजी आपल्याकडे येत आहेत
अतिशय क्रूश झालेले आहेत, शरीर दुर्बल झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत सर्व माता सुद्धा येत आहेत. पण सर्व मातांचा वेश मात्र अमंगल अशा प्रकारचा होता आणि हे स्वप्न मला पहाटे पडलेलं आहे. सीतामाया म्हणत आहेत आणि भगवान श्रीराम म्हणतात तुझं स्वप्न खरं तर होणार नाही ना. काळजी वाटू लागली. प्रभू रामचंद्रांना वाटलं की माझा भरत मला भेटायला या ठिकाणी येत आहे. तेवढ्यात प्रभू रामचंद्रांनी काय केलं, प्रभू रामचंद्राचं किती प्रेम आहे हो भरतावर. त्या ठिकाणी निवांत बसलेले आहेत. वनदेवीचं नमन केलं. वनदेवी प्रकट झालेली आहे आणि वनदेवीला भगवानानं प्रभू रामचंद्र म्हणतात की हे वनमाते माझी एक विनंती आहे, एक काम करशील का. तेव्हा वनदेवी म्हणते की आज्ञा करावी प्रभू, आपण मला विनंती करू नका, आपण मला आज्ञा करा. प्रभू रामचंद्र तेव्हा म्हणतात जेव्हा आपलं काम असतं ना तेव्हा विनंती करावी लागते बरं. हा प्रभू रामचंद्र म्हणतात हे माते तू काय कर, तर ज्या वाटेने मी आलेलो आहे ना, मी ज्या वाटेने प्रयागाच्या पुढे मी ज्या वाटेने आलो ती वाट काट्या कुट्यांनी भरलेली आहे. तर ती वाट आहे ना काटे कुठे त्या वाटेमध्ये साफ कर. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी वनमातेला म्हणतात बरं का. वनमाता म्हणू लागली, वनदेवी म्हणू लागली प्रभू का बरं तुम्ही मला हे काम करायला सांगतायत. आणि सांगायचंच होतं तर तुम्ही येत होतात केव्हा सांगायला पाहिजे होतं. आता तुम्ही इथं पोहोचलेले आहात आणि मागची वाट साफ करायला का सांगताय. सांगायचंच असेल तर पुढची वाट साफ करायला सांगा ना, मागची का सांगताय. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणू लागले तुम्हाला माहित नाही म्हटले, हे माते तुला माहित नाही ज्या वाटेने मी आलोय ना त्याच वाटेने आज माझा भरत येत आहे म्हणून काटे साफ करायला सांगते. वनदेवी म्हणू लागली प्रभू तुमचे बंधू तुमच्यापेक्षा सुकुमार आहेत का, तुमचे बंधू तुमच्यापेक्षा कोमल आहेत का. तेव्हा प्रभू राम म्हणतात माते माझे बंधू माझ्यापेक्षा कोमल नक्कीच नाही, माझ्यापेक्षा सुकुमार नक्कीच नाही. पण ज्या वाटेने मी आलो जर त्या वाटेने येत असताना त्याच्या दुःख त्याला सहन होणार नाही म्हणून त्या वाटेत असणारे काटे साफ कर. बघा काय प्रेम आहे. आणि रामायण आपल्याला हेच शिकवतं बरं का. भावा भावाचं प्रेम. एक गोष्ट सांगू, भावाच्या वाट्याचं जर खाल्लं बरं का, भावाच्या वाट्याचं जर खाल्लं तर महाभारत घडतं. आणि भावाचा वाटा भावाने देऊन सुद्धा, भावाने त्याचा वाटा देऊन सुद्धा तो वाटा न स्वीकारणं, अर्थात प्रभू रामचंद्रांनी भरतांना राज्य दिलं पण भरतांनी ते स्वीकारलं नाही. तिथं रामायण घडत असतं, तिथं रामायण घडत असतं. आपल्या हातात आहे, आपल्याला महाभारत घडवायचंय की रामायण घडवायचंय हे आपल्या हातात आहे. प्रभू रामचंद्र भगवान या ठिकाणी ओघामध्ये माझ्याकडून राहून गेलं. या ठिकाणी माझ्यावर अगदी लेकासारखं प्रेम करणाऱ्यावर का खऱ्या अर्थानं माझ्या असणाऱ्या दुसऱ्या आईच माझ्या सासूबाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज कथेचा हा शेवटचा दिवस आणि त्यांचं वास्तव्य पुण्याला असतं पण योगायोगाने आमच्या घरी थोडासा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या या ठिकाणी आलेले आहेत आणि सांगितलं मी या म्हटलं शेवटचा दिवस आहे पुढे सोबत जाऊया. अगदी माझ्यावर लेकरासारखं प्रेम करणाऱ्या माझ्या सासूबाई त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना वंदन करते आणि पुढील कथेमध्ये प्रवेश करते. पहिल्याच दिवशी मी सांगितलंय टाळ्यावर काही आणखी बंदी शासनाने घातलेली नाही, कर लावलेला नाही, जीएसटी नाहीये, कुठं पावती फाडायची गरज नाही लागत, काहीच नाही. टाळ्या मोफत आहेत. अजून हसणं मोफत आहे, हसायला पाहिजे माणसाने. पण काही काही माणसं असे बघतात ना मार्क बैलासारखे असं वाटतं याच्याकडे नुसतं पाहिजे तर बरं झालं असतं. बायका पण काही कमी नाही, ते पण मार्के म्हशीसारखे बघतात. हा पण पहा ना माणसाला भेटलं का स्मित हास्य चेहऱ्यावर असावं बरं का प्रत्येकाच्या. छोटस एक वाक्य बरं का, छोटस वाक्य एवढा मोठा प्रभाव टाकतं बरं का ते जनमानसावर. आदरणीय संगीत क्षेत्रातील
उत्कृष्ट कलाकार, त्यांना संगीत क्षेत्रातील राजा म्हटलं जातं अशा असणारे माझे खूप आवडते गायक बरं का, श्री अनुपजी जलोटा. त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते एकच वाक्य बोलतात आणि त्या एका वाक्यावर सर्व मंडळी त्यांच्यावर फिदा होऊन जाते. काय म्हणतात, कुणी पण आलं की ते पहिल्यांदा काय म्हणतात, आइए बैठिए, कहिए कैसे है आप, कसे आहात आपण. अहो विचारायला काय लागतंय हो, काय लागतं तेवढं विचारलं, काही पैसे पडतात का त्याला, नाही ना. पण माणसाला ते सुद्धा होत नाही हो, फार अवघड आहे बरं का. पण आपण या कथेमधून शिकलं पाहिजे आदर करणं, प्रेम करणं, आपल्या व्यवहारामध्ये आपली वागणूक कशी असावी, संसारामध्ये संसार कसा करावा, परमार्थ कसा करावा, पतीची आज्ञा कशी पाळावी, वडिलांची आज्ञा कशी पाळावी, आई वडिलांची, ज्येष्ठ बंधूची आज्ञा कशी पाळावी, या सर्व गोष्टी आपल्याला या रामकथेत ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात. आणि म्हणून पूज्यपाद गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, मी सर्व शास्त्राचा सार या रामचरित मानसामध्ये आणलेला आहे. बाकीचं नाही वाचलं तरी चालेल, पण रामचरित मानस नक्की आपण वाचलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे. याचा अर्थ बाकीचं वाचूच नका असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण सर्व शास्त्राचं सार असणारं हे रामचरित मानस आहे. याचा आपण सखोलपणे अभ्यास आणि त्याला आपल्याला अनुकरणात कसं आणता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. बघा, प्रभू रामचंद्र सीतामाईला म्हणतात, देवी नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार असेल का. मला तर भीती वाटायला लागली, कारण पहाटेचं स्वप्न खरं होत असतं का. हे बोलतायत राम, भगवान राम आणि सीता माता, आणि काळजी वाटल्यामुळं लक्ष्मणासोबत भगवान शंकराची त्यांनी पूजा केली. पूजा करून बसतात तर बसतात तोच कोल भिलानं त्या ठिकाणी येऊन सांगितलं की भरतजी आलेले आहेत. तेवढ्यात सीता माताला काळजी वाटली. श्रीराम प्रभू सुद्धा ऐकल्यानंतर बेचैन झाले. पूज्यपाद गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, जेव्हा कोल भिलांचे हे वाक्य ऐकले तेव्हा त्यांना खूप आनंदही झाला, शरीर पुलकित झालं. पण पुन्हा विचार करू लागले, मी तर भरताला राजसिंहासन सांभाळायला सांगितलंय, मग भरत इथे काय करतो, इथे कशासाठी आलाय भरत. तेवढ्यात कोणीतरी येऊन आणखी सांगितलं, भरतजी एकटे आलेले नाहीत, तर त्यांच्यासोबत चतुरंगी सेना त्या ठिकाणी आलेली आहे. मग इथं पहा, एक भाव आहे. दोन व्यक्ती सोबत राहतात, पण दोन व्यक्तींचे विचार एक असू शकत नाहीत बरं का. प्रभू रामचंद्रासोबत लक्ष्मणजी आहेत, पण लक्ष्मणजींना काय वाटतंय की हा भरत आहे ना, हा भरत आपली सगळी सेना घेऊन आमच्यावर चाल करून आलेला आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्राला काय वाटते माहिती का, आम्ही वनामध्ये एकटे आहोत म्हणून आमच्या सोबतीला ही सेना देण्यासाठी त्या ठिकाणी भरतजी आलेले आहेत. दोन व्यक्ती सोबत राहतात पण विचार वेगवेगळे आहेत. आणि काय पाहता, गरजले लक्ष्मण भैया धनुष्यबाण काढून म्हणाले, अरे याला अयोध्येचं राज्य दिल्यामुळं मग चढलाय आणि हा आपल्यावर चाल करून येतोय. आज जर शिवशंकर ही या ठिकाणी भरताला वाचवायला आले ना, तरी सुद्धा वाचू शकत नाही माझ्या बाणापासून. एवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने जे कार केला, हळूच सांगितलं, आवेशामध्ये येऊन वर्तन करणं आणि नंतर पश्चाताप करत बसणं हे बुद्धिमान माणसाचं लक्षण अजिबात नाहीये. लक्ष्मणजीसाठी ही आकाशवाणी होती. बुद्धिमान माणसं तेच असतात की जे बोलण्यापूर्वी विचार करतात, बोलल्यानंतर परत विचारात पडत नाहीत. एकतर बरं का, मनातलं बोलून टाकावं नेहमी बरं का, मनात ठेवू नये. मनातलं बोलून टाकावं, पण कधीही कुणाला टाकून मात्र बोलू नये बरं. मनातलं बोलून टाकावं, पण टाकून कधी कुणाला बोलू नये. प्रभू श्रीराम म्हणतात, हे लक्ष्मणा, तू म्हणतोस की भरत त्याला अयोध्येचं राज्य मिळालंय म्हणून त्याला राजमत झालाय. मी सांगतोय तुला, अरे भरताला अयोध्येचं राज्यच काय, ब्रह्मा विष्णू महेश यांचं पद जरी दिलं तरी माझ्या भरताला कधी अभिमान होऊ शकत नाही. हा विश्वास आहे, विश्वास आहे हा. आणि पहा ना, विश्वास एकतर्फा नाहीये. जेवढा विश्वास प्रभू श्रीरामांना भरतावर आहे ना, तेवढाच विश्वास भरतजींना सुद्धा प्रभू श्रीरामावर आहे.
सकाळी भरतजीने आपल्या मातांचं दर्शन घेतलं, गुरूंचं दर्शन घेतलं आणि अनुमती घेऊन निषाद राजांना सोबत घेतलं. आपले दादा असणारे ज्या ठिकाणी कुटिया बनवून थांबलेले आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. भरतजी म्हणाले, मी आतमध्ये जाणार नाही. त्या राजांना म्हणतायत ते, मी आतमध्ये जाणार नाही. का? तर मी माझं तोंड माझ्या दादाला दाखवू शकत नाहीये. माझा दादा, माझ्यामुळे माझ्या दादाला वनवास त्या ठिकाणी स्वीकारावा लागलाय, वनवासाला जावं लागलंय. आणि मग त्या ठिकाणी कुटियाच्या बाहेर भरतजींना स्वतःचं शरीर सोडून दिलं, ताडकन जमिनीवर पडले आणि उंच हात करून प्रभू श्रीरामांना दंडवत घालू लागले, प्रणाम करतात आणि म्हणतात, हे रघुनाथ मला सांभाळा. आवाज ऐकला लक्ष्मणजीनं आणि लक्ष्मणजीनं आवाज ऐकल्यानंतर श्रीराम प्रभूंना सांगतात, भरतजी आपल्याला दंडवत घालतात प्रभू. आणि मग एवढं ऐकलं प्रभू श्रीरामांनी आणि पळत सुटले. बरं का, पळत असताना काय झालं, उठे राम सुनी प्रेम अधीरा, कहू पट कहू निशंग धन तेरा. त्यांच्या अंगावर 4 असणाऱ्या गोष्टी काय काय आहे बघा ना. प्रभूचा पटका खाली पडलाय, एका हाताचं धनुष्यबाण पडलंय, त्या ठिकाणी असणारा भाता पडलाय आणि कमरेचा निशंग, 4 गोष्टी खाली पडलेल्या आहेत. प्रभू एवढ्या वेगाने पळाले की प्रभूच्या शरीरावरचा पटका, निशंग, भाता, त्या ठिकाणी धनुष्यबाण खाली पडले. का गळून पडलं बरं? हे 4च का गळून पडले माहितीये का? तर भरतजी सुद्धा त्यांच्याकडे येताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे सर्व सोडून त्या ठिकाणी भगवंताकडे आले होते. आणि एक लक्षात ठेवा, जेवढ्या तत्परतेने आपण त्या भगवंताकडे जाऊ ना, तेवढ्याच तत्परतेने तो भगवंत सुद्धा आपल्याकडे धाव घेतो बरं का. पण आपल्याला जायला उशीर होतो. एक गोष्ट सांगू, प्रभू मंजूर जरूर करता है, प्रभू मंजूर जरूर करता है सदा जब दिल से होती है, मगर मुश्किल बात तो ये है कि बात बड़ी मुश्किल से होती है, ये बात बड़ी मुश्किल से होती है. आपण त्याला साधच घालत नाही, अंतकरणातून साध घातली पाहिजे. आणि मग धनुष्यबाण त्या ठिकाणी लक्ष्मणजीला म्हणतोय, अरे लक्ष्मणजी, तुम्हाला माहितीये आम्ही प्रभूच्या अंगावर का गळून पडलो? कारण आपल्या भावाला भेटायला जात असताना हातात शस्त्र घेऊन भेटायला जायचं नसतं, तर हृदयात प्रेम घेऊन आपल्या भावाला भेटायला जायचं असतं. म्हणून आम्ही सगळेजण खाली पडलो. आणि प्रभू श्रीराम गेले, भरतजींची आणि प्रभू श्रीरामांची भेट झाली. भरतजी पायावर, चरणावर लोटांगण घालत आहेत. भरतजी सुद्धा उठत नाहीत. प्रभू रामचंद्र उठवण्याचा प्रयत्न करतायत, पण भरतजी उठत नाहीत. का उठत नाहीत? तर माझं हे तोंड माझ्या प्रभूला दाखवण्याच्या लायकीचं नाहीये. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, हे भरता ऐक ना, अयोध्येमधून येताना सर्वजण मला भेटले रे, पण मी अयोध्येमधून वनवासाला येत असताना तुझी आणि माझी भेट झाली नाही. आता माझ्या हृदयाची पीडा तेव्हाच थांबेल जेव्हा तू उठून माझ्या हृदयाला लागशील. एवढं ऐकल्या बरोबर भरतजी उठले पटकन आणि प्रभूच्या हृदयाला लागले आणि ती विरहाची आग त्या ठिकाणी शांत झाली. उरलाय कृपा निधान. स्वतःच्या छातीला भरतजींना लावलं आणि मग एवढे रडले भरतजी आणि प्रभू रामचंद्र. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, तुम्हाला आम्हाला आश्चर्य वाटेल ऐकायला, पण ज्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावर भरतजी आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली ना, त्या ठिकाणी असणारे मोठमोठे दगड होते ना, ते दगड सुद्धा वितळले. दोघांच्या डोळ्यामध्ये जो भाव प्रकट झाला, तो भाव पाहून चित्रपटावर असणारे सर्व मोठमोठे दगड जे आहेत ते मेणबत्ती सारखे वितळले. तुम्ही आजही जर तुम्ही चित्रकूट पर्वतावर पाहण्यासाठी जाल ना जेव्हा तीर्थामध्ये, तर मेणबत्ती वितळते तसे दगड वितळले. तुम्ही विचार करा, जर दगड एवढ्या मेणबत्ती सारखे वितळले असतील तर त्या ठिकाणी असणाऱ्या सजीवांची काय अवस्था झाली असेल. पूज्यपाद गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, हे वर्णन माझ्या वाणीने करणं शक्यच नाहीये आणि माझी लेखणी इथं थांबली आणि अक्षरशः 2
दिवस तुलसीदासांना काहीही लिहायचं सुधारलं नाही. अशा प्रकारे भरतजींची आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली. यानंतर सर्व चारही भाऊ एकमेकांना भेटले. निषादराज भगवान श्रीरामांना भेटले. सांगितलं पूर्ण अयोध्येतील लोक आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्र त्या अयोध्येतील सर्वांच्या भेटीसाठी गेले. सर्व